नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना भुवड, मेकअप आर्टिस्ट. आज होते 26 जानेवारी आणि आमच्या सोसायटीच्या महिलांनी ठरवलं होतं की आज आपण हळदी कुंकू साजरा करायचा. मग सकाळी आम्ही झेंडावंदन केलं आणि संध्याकाळी आमच्या बायकांचं हळदी कुंकू होता. बघा, बायकांनी किती छान रांगोळी काढलेली आहे. या आहे प्राजक्ता ताई, यांनी फुलांची रांगोळी काढलेली आहे. आणि बघा, सगळ्या महिला हौशीने आल्या होत्या. सगळ्यात पहिला आपण गणेश पूजन करतो, त्यामुळे आमच्या सोसायटीतला गणपती बाप्पाच्या मंदिरात आम्ही गेलो. बघा, हे आहे आमचे गणपती बाप्पा, कसे विराजमान झाले छान थाटामाटात. मग आम्ही सगळ्याची प्रोग्रामची सुरुवात आपण गणपती बाप्पाने करतो, म्हणून आम्ही आमच्या हळदी कुंकाची सुरुवात गणपती बाप्पापासून सुरुवात केलेली. गणपती बाप्पांना आम्ही हार घातला, छान त्यांची पूजा केली आणि गणपती बाप्पाला जे वाहन होतं हळदी कुंकाचं ते पहिलं ठेवलं आणि देवाला गाराणं घातलं. हे देव बाप्पा, हे गणपती बाप्पा, आमच्या महिलांच्या मागे अशाच खंबीरपणे उभे राहा. आमच्या आंबेवाडीच्या महिलांना खूप ताकद दे, खूप शक्तिवान कर. प्रत्येक महिलांच्या फॅमिलीला, कुटुंबाला आनंदी ठेव, सुखी ठेव आणि प्रत्येकाचं कुटुंब भरभराटीने कर, अशी आम्ही गाराणं घातलं. आणि सगळ्या महिलांना खूप ताकद दे. आमच्या महिला खूप चांगल्या आहेत आणि खूप मेहनती आहेत, शक्तिवान आहेत. त्यांच्या मागे असाच खंबीरपणे उभा राहा. जसा अगोदर उभा होता तसाही आताही उभा राहा आणि ह्याच्या पुढेही उभा राहा. असं गाराणं घालून आम्ही देवबाप्पांच्या पुढे पायाखाली तांदूळ ठेवून गणपती बाप्पाचं गाराणं आम्ही पूर्ण केलं. आणि मग देवाची सगळ्यांनी एकेकाने पूजा केली. मीही पूजा केली, आरती केली देवाची. छान मनातलं जे काय होतं ते सगळं गणपती बाप्पाला सांगितलं. आणि मग सगळ्यांनी ठरवलं की आता गणपती बाप्पाबरोबर आज पूजा झाली, आता बाप्पाबरोबर फोटो तर बनतोच ना. मग आम्ही सगळ्यांनी फोटो काढण्यासाठी तयारी केली आणि छान बघा, आम्ही सगळ्यांनी फोटो सेशन केलं. हे आहे आमचे गणपती बाप्पा. पहिल्या गणपती बाप्पाचं फोटो सेशन केलं. कसे थाटात बसलेत बघा, मस्त छान कपडे वगैरे नवीन घालून. असे आहेत आमचे गणपती बाप्पा. बघा, गणपती बाप्पा आम्हाला असेच आमच्या मागे खंबीरपणे उभे राहतात प्रत्येक अडचणीला आणि आम्हाला खूप ताकद देतात आमच्या वाडीचे. आणि हे नंतर मग आम्ही आमचं स्वतःचं फोटो सेशन केलं. नंतर मग आम्ही हॉलमध्ये आलो आमच्या सोसायटीच्या हळदी कुंकू साजरा करायला. बघा, लाडू, फुलं, हळदी कुंकू आणि आमचं वाहन होतं गुळाचं ते रेप सगळ्या तिकडे ठेवल्या होत्या. ह्या बघा, बायका आल्या होत्या, किती छान नटून थटून. सगळ्या बायका खूप हौशी आहेत आमच्या. बघा, सगळ्या बायका आल्या होत्या. आमच्या ज्या मंगलताई आहेत त्याही बघा गेल्या आता. आणि ह्या सगळ्या बायका खूप छान नटून वगैरे आल्या होत्या. बघा, आम्ही सगळ्या फ्रेंड्सनी ठरवलं होतं की सेम साडी घालायची. बघा, ह्या सगळ्या सेम साड्या घालून आलेल्या आहेत. आणि आमच्या मंगलताई यांनी ठरवलं होतं की दरवेळी प्रमाणेच म्हणजे ज्या सिनियर सिटीजन आहेत त्यांना हळदी कुंकू द्यायला उभं करा. त्यांनाही खूप आनंद झाला. सगळ्या हौशेने आल्या. बघा कसे हळदी कुंकू, एक जण हळदी कुंकू लावतंय, एक जण काजू गोळा देत आहे, एक जण लाडू देत आहे, एक जण गुळाची ढेप देत आहे, एक जण फुलं देत आहेत. अशा त्यांना खूप हौस आली होती, तर त्या हौशीने सगळं देत होत्या. बघा, मलाही दिलं, मीही घेतलं हळदी कुंकू. बघा, छान सेल्फी काढला आणि मग आलो आणि त्यांचे फोटोही काढला. मी त्यांना खूप आनंद वाटला, म्हटलं माझा एक फोटो काढा. मग त्यांचा फोटो काढला. नंतर आमचा नाश्ता होता महिलांसाठी, इडली आणि मेंदूवडा. प्रत्येकाला आम्ही प्लेट प्रिपेअर करत होतो. प्रत्येकाला 2 इडल्या 2 वडे देऊन आम्ही त्यांची प्लेट त्यांना दिली आणि नंतर मग प्रोग्रामचं आम्ही समाप्ती केली. आम्ही सगळ्या फ्रेंड्स साड्या सेम घातल्या. एक रील तर बनतोच ना, मग आम्ही रील काढली एक छान. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आम्ही फ्रेंड्स अशीच मजा करतो, असंच करतो. तुम्हीही करता ना? मला प्लीज कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बाय बाय.